बघा आता ॲनालिसिस बघू आपण थेट. पहिला प्रश्न बघा. खाली दिलेल्या वाक्यातील, बघा मागच्या शेवटपर्यंत दिसतंय का? एक एक अक्षर दिसत आहेत ना? नसेल बसेल तर मग समोर बसेल. ठीक आहे. खाली दिलेल्या वाक्यातील वर्णावरून योग्य व्यक्ती निवडा. योग्य व्यक्ती निवडायचा आहे. अ नंबर, भारतावर आक्रमण करणारा प्रथम तुर्की आक्रमणकारी. ब नंबर, 712 मध्ये त्याने भारतावर आक्रमण केले. तो इराणचा खलिफा अलजाजचा जावाई होता. ड नंबर, त्याच्या भारतावरील आक्रमणावेळी सिंध प्रांताचा लूट, त्यावेळी सिंध प्रांताचा राजा दाहिर हा होता. काय उत्तर आहे? कोणाबद्दल विधान आहे ते सगळे? मोहम्मद बिन कासिम. बघा प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या आणि त्यावरून ॲनालिसिस जर करायचं झालं आपल्याला तर खाली स्पष्टीकरण बघा. हा जो मोहम्मद बिन कासिम आहे हा राजा दाहिरच्या ज्या दोन मुली होत्या, सोमवती आणि सूर्यवती. सोमवती आणि सूर्यवती म्हणजे बघा मोहम्मद बिन कासिम हा जो राजा दाहिरच्या दोन मुली सोमवती आणि सूर्यवती यांना बंदी बनवून अलजाजला भेट देतो. कोणाला भेट देतो? कोणाला? अलजाजला भेट देतो. म्हणजे बघा मोहम्मद बिन कासिम राजा दाहिरच्या दोन मुली सोमवती आणि सूर्यवती यांना बंदी बनवून कोणाला भेट देतो? अलजाजला भेट देतो. कासिमचा मृत्यू, अलजाज कासिमला उंटाच्या पोटात शिरून मग जमिनीत गाडतो. लक्षात येते? हे ॲनालिसिस तुम्ही सोबत घेऊन जाता माझ्याकडनं वाटलं असतं. ठीक आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला कळलं कारण तुम्ही टेस्ट सिरीजचा पेपर देऊ राहिले, म्हणजे तुमचा अभ्यास इथे आहे ऑलरेडी. हे जी मागची पार्श्वभूमी, त्याची पुढची पार्श्वभूमी ही सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आलं लक्षात? त्यातले काही एक्स्ट्रा पॉईंट जे आहेत आणि ते अशी निगडीत, ठीक आहे, त्याच्याखाली ते ॲनालिसिस असलं पाहिजे. ठीक आहे. ॲनालिसिस हे दोन प्रकारचे असतात, एक नवीन वर्ग आणि एक जुना वर्ग. नवीन वर्गासाठी एखादा सेंटेन्स आल्यानंतर त्याची पार्श्वभूमी पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत त्याला सांगावं लागतं. आलं लक्षात? म्हणजे एखादा प्रश्न आला, एखादा साधा प्रश्न, समजा उदाहरणार्थ डलहौसीवर प्रश्न आला किंवा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीवर प्रश्न आला तर आपल्याला त्याची पूर्ण डिटेलमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत त्याला सांगावं लागतं कारण तो एक नवीन विद्यार्थी असतो. आलं लक्षात? आता तुमचा सगळ्यांचा अभ्यास वगैरे झालेला आहे व्यवस्थित. प्रश्न क्रमांक 2 बघा. राजपूत सत्ता योग्य पर्याय निवडायचा आहे. राजपूत सत्ता गहारवालच्या शेवटी अलाउद्दीन खिल्जीने केला. शेवट कोणी केला? अलाउद्दीन खिल्जीने केला. राजपूत सत्ता गहारवालचा शेवट अल्लाउद्दीन खिल्जीने केला. ब नंबर, राजपूत सत्ता परमारचा शेवट मोहम्मद घोरीने केला. क नंबर, राजपूत सत्ता अजमेर म्हणजेच कोण? चौहानचा शेवट मोहम्मद घोरीने केला. योग्य पर्याय निवडायचा यातून. योग्य पर्याय काय? योग्य पर्याय क नंबरचं याचं उत्तर आहे. राजपूत सत्ता अजमेर किंवा चौहानचा शेवट मोहम्मद घोरीने केलेला आहे. मग आता हे जे दोन विधान आहेत, राजपूत सत्ता गहारवालचा शेवट अलाउद्दीन खिल्जीने केला आणि राजपूत सत्ता परमारचा शेवट मोहम्मद घोरीने केला, याचा अर्थ हे चुकीचे विधान आहेत. आलं लक्षात? मग त्याचं खाली बघा स्पष्टीकरण काय दिलेलं आहे. प्रत्येकाचं दिलेलं आहे. एक राजपूत सत्ता दिलेला आहे आणि शेवट करणारा शासक कोण आहे? शेवट करणारा शासक कोण आहे? ठीक आहे. तर बघा गहारवाल शेवट कोणी केला याचा? मोहम्मद घोरीने केला. इथे काय दिलेलं आहे? अलाउद्दीन खिल्जी. म्हणजे इथे काय पाहिजे होतं? मोहम्मद घोरी पाहिजे होतं. परमारचा शेवट कोणी केलेला आहे? अल्लाउद्दीन खिल्जी. इथे काय दिला? घोरी दिलंय. म्हणजे बघा यांनी काय केलं? अल्लाउद्दीन खिल्जीला परमारमध्ये टाकून दिलं. आपलं इथे परमारमध्ये पाहिजे होता आणि हा वर पाहिजे होता. त्यानंतर अजमेर मोहम्मद
लक्षात राहील? ठीक आहे, फक्त क त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. दक्षिण भारतात उगम झालेल्या भक्ती चळवळीबद्दल, कोणती चळवळ? भक्ती चळवळीबद्दल खालील भक्ती चळवळीतील लोक विष्णू भक्त होते. बघा, दक्षिण भारतात उगम झालेल्या भक्ती चळवळीबद्दल खालील विधानांचा विचार करा. कोणती चळवळ? भक्ती चळवळ. अ नंबर काय म्हणतो? नायनार. कोण? नायनार भक्ती चळवळीतील लोक विष्णू भक्त होते. कोणाचे भक्त होते ते? विष्णूचे भक्त होते. ब नंबर आळवार भक्ती चळवळीतील लोक शिवभक्त होते. कोणाचे भक्त होते? शिवभक्त होते. काय सांगितलेलं आपल्याला? विधाने विचारत घ्या. नायर भक्ती चळवळीतील लोक विष्णू भक्त होते. आळवार भक्ती चळवळीतील लोक शिवभक्त होते. उत्तर काय आहे? दोन्ही अयोग्य आहे. म्हणजे काहीतरी उलट सुलट झालं असेल इथे. ठीक आहे, स्पष्टीकरण काय आहे? नायर कोण होते? शिवभक्त. आळवार कोण होते? विष्णुभक्त होतं. म्हणजे काय केलं? खालचं विधान खाली वर करून घेतलंय. लक्षात येत आहे? म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे? दोन्ही अयोग्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आता 4. शिखांचे 5वे गुरु. कितवे गुरु? 5वे गुरु विचारलेले आहे. अर्जुन देव यांना फाशीची शिक्षा देणारा मुघल सम्राट कोण? लक्षात घ्या. शिखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांना फाशीची शिक्षा देणारा मुघल सम्राट कोण? पर्याय क्रमांक, पर्याय उत्तर पहा. औरंगजेब, सलीम आणि जहांगीर. उत्तर काय याचं? 2 व 3. बघा, जहांगीरलाच काय म्हणतात? सलीम म्हणतात. हाच तर जहांगीर आहे ज्यांनी युरोपियन व्यापारी कंपन्यांना व्यापारी सवलती दिल्या. आलं लक्षात? म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात व्यापार करण्यामध्ये आली 1 डिसेंबर 1600 ला, एक मर्चंट ॲडव्हान्सच्या नावाचा एक जो समूह होता ज्यामध्ये 258 कंपन्या होत्या. आता ह्या कंपन्या कोणाच्या होत्या? हे उमराव घराण्यातील लोक, छोट्या छोट्या कंपन्या होत्या. त्यांना माहिती होती की आपली ताकद एवढी पुरणार नाही. 200 कंपन्यांनी एक गट बनवला, युनियन बनवली आणि एक पूर्वेकडील देशाशी व्यापार करणारी एक कंपनी तयार केली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि 31 डिसेंबरला राणी एलिझाबेथकडनं सनद घेतली. 15 वर्षातून व्यापार करायला आले. आल्यानंतर इंग्लंडचा राजा पहिला जेम्स यांनी कंपनीला कायमस्वरूपी व्यापार करण्याची सनद दिली. आता कायमस्वरूपी व्यापार करण्याची सनद दिली म्हणजे आता आपल्याला कायमस्वरूपी इथं व्यापार करता येतो. म्हणजे इथं आपल्याला लीजवर जमिनी घ्यावं लागतील, भाडेपट्ट्यावर जमीन घ्यावं लागेल. आपला व्यापार जो आहे त्याचा विस्तार करावा लागेल, व्यापार वाढावा लागेल. लक्षात येतं? कारण आपल्याला कॉम्पिटिटर कोण आहेत? कोणी आहे का कॉम्पिटिटर? पोर्तुगीज आहेत, डच आहेत, ब्रिटिश आहेत, फ्रेंच अजून आले नव्हते. मग त्यावेळेस हिंदुस्थानाचा सम्राट जहांगीर होता, याचं नाव सलीम होतं. ज्यावेळेस हा गादीवर आला यांनी स्वतःचं नामांतरण करून घेतलं. म्हणजे अनारकलीवाला सलीम, जे आपण काही काल्पनिक गोष्टी ऐकतो, लक्षात, त्यांनी स्वतःला जहांगीर केलं. आणि मग जहांगीरचं आपण बघितलं इंग्रजांना किती व्यापारी सवलती दिल्या त्यांनी. पहिली वकार सुरत दिली, मग मद्रास दिली, मग मुंबई दिली, मग कलकत्ता दिली, मग मच्छलीपट्टणम दिली. आपण बघितलं नाही या सगळ्या गोष्टी, तुम्ही आधुनिक भारतामध्ये शिकले असेल. म्हणजे सरळ सरळ आहे, किती मोठी गोष्ट आहे बघा. कलकत्ता हे शहर आधुनिक भारतातील इंग्रजांनी वसवलेलं शहर आहे. गोविंदपूर, सतनाथा, कालिकता. लक्षात येतं? त्यातून त्यांनी डेव्हलप केलं. हुगळी नदी काठी ते शहर, फोर्ट विल्यम किल्ला बांधला, शहर डेव्हलप केलं. शहर डेव्हलप केल्यानंतर या लोकांनी काय केलं? त्यांना माहिती होतं, हळूहळू अभ्यास झाला त्यांनी. म्हणजे इथलं व्यापारी म्हणून आले, इथल्या राजकारणात ढवळाढवळ केली. ठीक आहे, डिवाइड अँड रूल पॉलिसी घेतली, इथली सत्ताधीश झाले. त्यांना काही इथली सत्ता काबीज करायची होती का? नाही. त्यांनी सर्वप्रथम बंगाल का काबीज केलं? कारण भारतातील अख्खा कच्चा माल, 60% कच्चा माल हा कुठे होता? बंगालमध्ये होता. 60% कच्चा माल. आलं लक्षात? आणि त्यांचा व्यापार काय होता? कच्चा माल नेणे आणि युरोपला जाऊन विकणे. आणि हळूहळू नंतर जशी जशी सत्ता यांची येत गेली, म्हणजे पहिले हे बंगालच्या सुभेदारला, नंतर नवाबाला जेव्हा स्वातंत्र्य प्रांत घोषित केला, हिंदुस्थानाच्या सम्राटाला टॅक्स द्यायचे, जीएसटी द्यायचे. आणि हळूहळू या लोकांनी प्लासीनंतर बक्सार आणि बंगालमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली ड्युएल सिस्टीमनुसार. आणि 1772ला ड्युएल सिस्टीम बंद झाली, म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली. म्हणजे बंगाल कधी गुलाम झाला? पूर्णपणे 1772ला. आलं लक्षात? पूर्ण सत्ता बंगालमध्ये आली. मग जे लोक कोण पहिले हे लोक टॅक्स द्यायचे, आता टॅक्स घ्यायला लागले देशी व्यापाराकडनं.
आपण होतो डाक्याची मखमल वगैरे बुडाली, देशी व्यापार बुडाले, मग ते लोक शेतीकडे वळाले. शेती बुडाली का, त्यावर टॅक्सेस लगा, मग लोक ठग बनले. हे जे ठग लोक होते, लक्षात, कर्नल स्लीमनच्या मदतीने विल्यम बेंटिंगने ठगांचा बंदोबस्त वगैरे केला होता. तर हे जे ठग लोक होते, हे ठग लोक कोण, हे व्यापारी लोक. लक्षात येतं, हे व्यापारीच लोक होते. हे जहांगीर जे, म्हणजे आपण जर बाबरपासून जर क्रम बदलला तर जहांगीर ठीक, औरंगजेब ठीक, औरंगजेबानंतर तर बाकीचे जे आले मुघल सम्राट गादीवर, म्हणजे औरंगजेब, म्हणजे बाकीचे आले. फारुख सियर नंतर सगळ्यात बकवास काम केलं ना फारुख सियरनं, जकात मुक्त व्यापार करण्याचा परवाना वगैरे दिला. तर आपल्याला काय, जहांगीर आणि सलीम सांगायचं तात्पर्य काय आहे, ही एकच पर्सनॅलिटी आहे. लक्षात येतं, म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, 2 होतील. आता स्पष्टीकरण जर द्यायचं झालं आपल्याला, जर डिटेलमध्ये लक्षात येतं, एक मध्ययुगीन भारताच्या इतिहासाशी संबंधित जर आपल्याला ह्या गोष्टी द्यायच्या झाल्या, शिखांचे 5वे गुरु अर्जुन देव, म्हणजे मी तुम्हाला सांगतो 1857चा बंड घडला का नाही, घडला ना, साधी गोष्ट आहे. इंग्रजांच्या मदतीला शीख इंग्रजांच्या बाजूने लढले का नाही, शीख फौज आणि गुरखा फौज. लक्षात येतं, शीख फौज लढणार थोडी होती इंग्रजांच्या बाजूने, ती भारतीयांच्या बाजूने लढणार होती, बंडात सामील होणार होती. पण लॉर्ड कॅनिंग म्हणे तुम्ही कोणाची मदत करताय म्हणे, बहादूर शाह जफर द्वितीयची, जो हिंदुस्थानाचा सम्राट घोषित केलाय. तुमच्या 5व्या धर्मगुरूला बहादूर शाह जफर द्वितीयच्या वंशजानं लक्षात फाशीवर चढवलेलं आहे, आणि तुम्ही त्याची मदत करता त्याला गादीवर बसवण्यासाठी. लक्षात येते, म्हणजे गुरखा म्हणजे शीख फौज कोणाच्या बाजूने लढली, साधी गोष्ट आहे. आलं लक्षात, म्हणजे बरोबर इथून तिथून ह्याचा व्यवस्थित असा संबंध आहे सगळ्या गोष्टींचे. स्पष्टीकरण बघा, अर्जुन देव कोण, अर्जुन देव 5वे गुरु कोण होते, अर्जुन देव. अर्जुन देव यांनी 1606 मध्ये फाशी देण्यात आली. कधी फाशी देण्यात आली यांना, 1606 मध्ये अर्जुन देव यांना फाशी देण्यात आली, शिखांचे जे 5वे गुरु होते. अकबराचा पुत्र जहांगीर, कोणाचा पुत्र होता हा, बाबर पासून जर तुम्ही क्रम बघितला लक्षात, अकबराचा पुत्र कोण होता, जहांगीर. जहांगीर म्हणजे कोण, सलीम. हे सलीम चे दुसरे नाव आहे, आपण बघितलं, म्हणजे शक्तिमानी गंगाधर आहे, गंगाधरी शक्तिमान आहे. जहांगीरने अली कुली खानची, कोण, जहांगीरने अली कुली खान, तुमच्या अभ्यासात तर नेहमी आला असं नाही नाव, अली कुली खानची विधवा पत्नी, कोणाची पत्नी, कशी पत्नी, विधवा, काय नाव तिचं, मेहरू निसा. मेहरू निसा. बघा आपण अनालिसिस मध्ये पहिल्यांदा असं का घेतोय, की हे जे नाव आहे मध्ययुगीन मधले लक्षात, थोडे काठिण्य पातळी त्याची जास्त आहे लक्षात, कारण आपल्या आता त्या नावाची आपल्याला गंध नाही ना एवढा, समोर असलं म्हणजे ते डोळ्यात भरतं. मेहरू निसा हिच्याशी लग्न करून तिचे नाव नूरजहां ठेवले. आता आठवलं असेल तुम्हाला, नूरजहां तर माहिती आहे तुम्हाला, नूरजहां लक्षात येतं, नूरजहां ठेवले. त्यानंतर 4थं काय सांगतं स्पष्टीकरण, ब्रिटिश अधिकारी कॅप्टन हॉकिन्स आलता का नाही भारतात, कॅप्टन हॉकिन्स आला होता ना लक्षात, व्यापारी सवलती घेण्यासाठी आला होता, हिंदुस्थानाच्या दरबारात जहांगीरकडे आला होता व्यापारी सवलती घ्यायला. आणि थॉमस रे यांच्या काळात भारतात आले. थॉमस रो रे नाही, ते थॉमस कोण आहे, रो आहे. बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आली सांगितली लक्षात, 1609 कायमस्वरूपी मक्तेदारी दिली. 13ला थॉमस स्टीव्हन्स म्हणजे कॅप्टन हॉकिन्स आला, मग थॉमस रो आला, थॉमस स्टीव्हन्सन आला अजून एक, आणि त्यांनीच ते व्यापारी सवलती घेतल्या ना सगळ्या. ठीक आहे, लॉर्ड रे, म्हणजे बघा हे सगळ्या गोष्टीचं 2 आणि 3 हे उत्तर लक्षात येत आहे का, बरोबर क्वेश्चन बरोबर येत आहेत ना. खालील वर्णावरून साम्राज्य ओळखा. खालील माझा आवाज येतोय ना व्यवस्थित, थोडा गळा बसलेला आहे. खालील वर्णनावरून साम्राज्य ओळखा. वर्णनावरून ओळखायचं की कोणतं साम्राज्य आहे लक्षात. खालील विधान नंबर काय सांगतं आपल्याला, या काळामध्ये महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला लक्षात, म्हणजे XYZ. ठीक आहे, या काळात महाराष्ट्रात महानुभाव वारकरी संप्रदायाचा उदय झाला. मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ
अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर या साम्राज्याला उतरती कळा लागली. राजा सेऊणचंद्र याने साम्राज्याची राजधानी सिन्नर येथे वसवली, तर राजा भिल्लमने देवगिरी इथे हलवली. देवगिरी कोणता? दौलताबादचं. आलं लक्षात? देवगिरीचे कोण? यादव. याची कन्या बलदेवराव यादवरांची मुलगीच ना. अलाउद्दीन खिल्जी या सगळ्या गोष्टींसोबत घेऊन गेला होता तिला, माहिती आहे? कोणतं घराणं मग? यादव घराणं. कोणतं घराणं? यादव घराणं. 6वा नंबरचा प्रश्न बघा. काही दिलेलं आहे, परदेशी प्रवासी आणि कार्यकाळ. परदेशी प्रवासी समजतं ना, आणि कार्यकाळ याच्या जोड्या लावायच्या आहे. जोड्या लावा. निकोला कोंटी म्हणजे इटालियन, इब्न बतूता मोरोक्को, अब्दुल रजाक इराणी. अब्दुल रजाक इराणी. ठीक आहे. आणि इकडे कार्यकाळ दिलेला आहे. मोहम्मद बिन तुगलक, तुगलक वंश, देवराय प्रथम संगम वंश ऑब्लिक विजयनगर, देवराय द्वितीय संगम वंश ऑब्लिक विजयनगर. बघा आता या जोड्या आहेत, त्याच्या स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. दिसतंय का? कवर घेऊ स्पष्टीकरण. बघा गुलाम वंश 1226 ते 1290. 1206 ते 1290. खिल्जी वंश 1290 ते 1320. तुगलक वंश 1320 ते 1412. सय्यद वंश 1414 ते 1450. लोधी वंश 1451 ते 1526. वरील घराण्याच्या बाबतीत सर्व काळ राज्य करणारा वंश ते सर्वात कमी काळ राज्य करणारा वंश बाबत चढता उतरता क्रमही विचारला जाऊ शकतो. अरे आपलं काय चाललंय? कितवा प्रश्न आहे आपला? अरे हो यार, आपण 8व्याच प्रश्नावर आहे ना. सॉरी. 6वा. असे कसे लावले? 6वा. आता हे ना असं टिक टाकलंय का इकडे? हां ठीक आहे. सॉरी. डोमिंग पायस कृष्णदेवराव. पर्याय उत्तर काय आहे? 2 1 3 4. 2 1 3 4. आता 7वाच आहे ना? ओके. मोहम्मद गजनी. बघा त्याने भारतावर एकूण मोहम्मद गजनीबद्दल खाली विधाने असलेला पर्याय निवडायचा आहे. त्याने भारतावर 19 आक्रमण केली. त्याने सोमनाथ मंदिराची लूट केली इसवी सन 1025 मध्ये. त्याच्या भारतातील 16व्या आक्रमणात, कितव्या? 16व्या आक्रमणात केली. त्याला मूर्तिभंजक या नावाने ओळखल्या जाते. काय बरोबर आहे? ब आणि क. म्हणजे हे काय झालेलं आहे? रॉंग आहे. का की इथे 19 दिलेलं आहे. किती पाहिजे होतं? 17 पाहिजे होतं. किती पाहिजे होतं? 17 पाहिजे होतं. 19 दिलेलं आहे. म्हणजे उत्तर काय राहील याचं? ब आणि क. स्पष्टीकरण बघा. मोहम्मद गजनीने भारतावर एकूण 17 आक्रमणे केली. किती? 17. भारतातील त्याच्या आक्रमणाचा कालखंड इसवी सन 1001 ते 1027 हा आहे. किती? 1001 टू 1027 हा कालखंड आहे त्याचा. सोमनाथ मंदिरातील लुटीने त्याने 720 मन सोने आणि 1000 मन चांदीची लूट केली. किती? 720 मन सोने आणि 1000 मन चांदी याची लूट केली. त्याने शेवटचे आक्रमण जाट साम्राज्यावर केले होते. कोणता साम्राज्य? जाट साम्राज्यावर केले होते. ठीक आहे. आता 8 आहे ना. चला 8. हा हे इकडून तिकडे आलत आहे ना. चला दिल्लीच्या सुलतानातील वंश कालानुक्रमान असलेले योग्य पर्याय निवडा. पूर्ण वंश दिलेला आहे. ठीक आहे. योग्य पर्याय कोणता आहे?
गुलाम वंश, खिलजी वंश, तुगलक वंश, सय्यद वंश, लोधी वंश. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, इथे दिलेलं आहे आपण त्याला. यामध्ये आपल्याला काय विचारू शकतात, वरील घराण्याच्या बाबतीत सर्वाधिक काळ राज्य करणारा वंश आणि सर्वाधिक कमी काळ राज्य करणारा वंश याचा चढता उतरता क्रमही विचारला जाऊ शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न, वर्णावरून व्यक्ती ओळखा. वर्णावरून व्यक्ती ओळखा. त्याचे मूळ नाव अली गुरुशाप होते. काय होते? अली गुरुशाप. त्याला अलेक्झांडर द्वितीय म्हणून ओळखले जात. दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम कार्यकर्ता का कोण आहे? अल्लाउद्दीन खिलजी. आता अल्लाउद्दीन खिलजी बद्दलचं स्पष्टीकरण बघायचं झालं म्हणल्यानंतर काही जे 5-6 मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. अल्लाउद्दीन खिलजी घराण्याचा संस्थापक जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या. खुल्या सैन्य भरतीचे समर्थक. सैनिकांना निश्चित वेतन द्यायचा. दक्षिणेत देवगिरीवर आक्रमण. यादव. दाट घोड्यांवर केलेले चिन्ह ओळख होण्यासाठी व चेहरा सैनिकांसाठी फिक्स ड्रेस पद्धत निर्माण केली त्यांनी. कुतुब मिनार म्हणजे दाग म्हणजे एखादा मार्क. ठीक आहे. कुतुब मिनार समोर अलाई दरवाजाची निर्मिती. कोणता दरवाजा? कुतुब मिनार समोर अलाई दरवाजाची निर्मिती केली त्याने. ठीक आहे. चला इकडे येईल ना असं. योग्य पर्याय निवडा. घराणे दिलेलं आहे आपल्याला, संस्थापक दिलेले आहे, शेवटचा राजा दिलेला आहे त्या घराण्यात. लक्षात येते? पहिला गुलाम घराणा आहे. संस्थापक कोण आहे गुलाम घराण्याचं? कुतुबुद्दीन ऐबक. आणि शेवटचा राजा कोण आहे? शमसुद्दीन खिलजी. जलालुद्दीन खिलजी, कुतुबुद्दीन मुबारक शाह खिलजी. तुगलक गियासुद्दीन तुगलक, नसरुद्दीन मोहम्मद शाह, सय्यद खिरज खान आलम शाह, लोधी बहलोल लोधी आणि शेवटचा कोण आहे? इम्रान लोधी. उत्तर काय? अ ब क ड ई. स्पष्टीकरण बघा. इब्राहिम लोधी म्हणजे इब्राहिम लोधी हा दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवटचा सुलतानही ठरला. लक्षात येत आहे? इब्राहिम लोधी हा दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवटचा सुलतानही ठरलेला आहे. किती झालेत? 10. 11 नंबर, खालील वस्तुकला कोणत्या मुघल शासनाने बांधल्या आहेत? खालील वस्तुकला कुठल्या मुघल शासकाने बांधल्या आहेत? सांगा. ताजमहल, लाल किल्ला, जामा मस्जिद, मोती मस्जिद, तगदे हाऊस. काय उत्तर राहिलेचं? शहाजहान. याचंच नाव काय? टोपण. मूळ नाव टोपण म्हटल्यापेक्षा काय नाव आहे? खुर्रम. शहाजहानचं नाव काय? मूळ नाव खुर्रम आहे. आलं लक्षात? बघा स्पष्टीकरण. शहाजहान कार्यकाळ किती आहे? 1627 ते 1658 पर्यंत त्याचा कार्यकाळ आहे. या कार्यकाळात त्याचे मूळ नाव काय आहे? खुर्रम. शहाजहानचे. शहाजहान तर आपल्याला माहिती आहे, ताजमहलसाठी आपण एवढं मोठं आपण त्याला ओळखतो. आलं लक्षात? मुमताजचं निधन कुठं झालं होतं? बरामपूरला झालं होतं. कुठे झालं होतं? मुमताजचं निधन बरामपूरला झालं होतं. आलं लक्षात? नंतर म्हणजे माहेरी होती ना ती, बिमार होती तर माहेरीच होती. मग निधन तिचं इकडे बरामपूरला झालं. प्रॉपर माहेर तिचं बरामपूर आहे, आपलं संग्रामपूर जवळचं म्हणजे एमपीतलं बॉर्डरवरचं बरामपूर. मग तिथनं तिला मग आग्र्याला नेण्यात आलं. काही त्यावेळेची जी काही आपण आता काचेच्या पेटीत ठेवतो त्यावेळेस बर्फ वगैरे जे काही असतील तिला तिकडे नेले. आणि सगळं आपल्याला माहिती आहे, शहाजहानची पूर्ण स्टोरी वगैरे काय काय सगळ्या गोष्टी माहीतच आहे. ठीक आहे. म्हणून प्रश्न थोडा बघा. खुर्रम नाव लक्षात ठेवा. 12वा ना, योग्य जोड्या जुळवा. सांगा. मलिक जायसी, पद्मावत, गुलबदम बेगम, हुमायूनामा, सिकंदर लोधी, गुलरुखी नावाने कविता करत होता, अमीर खुसरी, तुगलक. बघा कविता लक्षात ठेवायचे. बघा हे पहिले लोक जे होते ना, यांना कविता म्हणजे उर्दू भाषेत कविता करणारे लोक आहेत.
म्हणजे जसं आपण बहादूर शाह जफर द्वितीय म्हणतो, शेवटचा सम्राट. जफर नावाने कविता लिहायचा. अवधचा जो नवाब होता वाजिद अली शाह, मिसमॅनेजमेंटच्या नावाखाली डलहौसीला खालसा केलं ना संस्थान, तर वाजिद अली शाहकडनंच केलं होतं ना. तर वाजिद अली शाह पिया अख्तर नावाने कविता लिहायचा. कोण बनेगा करोडपती 25 लाखाला प्रश्न आलेला आहे. वाजिद अली शाह अवधचा शासक नवाब कोणत्या नावाने कविता लिहायचा, तर पिया अख्तर. ठीक आहे, तर थोडा तो भागावर प्रश्न येऊ शकतात आपल्याला. पर्याय उत्तर म्हणजे किती आहे, 4 नंबरचं उत्तर त्याचं आहे. प्रश्न क्रमांक 13. नवीन निर्माण झालेल्या कर्नाटकच्या 31व्या जिल्ह्याचे नामकरण ज्या साम्राज्यावरून झाले आहे त्या साम्राज्याचे संस्थापक कोण? हरिहर आणि बुक्का. स्पष्टीकरण काय देता येईल आपल्याला त्याचं बघा. नोव्हेंबर 2020 मध्ये कर्नाटकमध्ये 31वा जिल्हा निर्माण झाला. कितवा जिल्हा? 31वा जिल्हा. विजयनगर आधीच्या बल्लारी या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला. आधीच्या बल्लारी जिल्ह्यात होता तो. कोणत्या जिल्ह्यात होता? बल्लारी या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला. विजयनगर साम्राज्य इसवी सन 1336 ते 1672 या दरम्यान होते. संस्थापक हरिहर आणि बुक्का. वंश काय काय बघा, संगम वंश, सालव वंश, तुलवी वंश आणि अरविडू वंश. लक्षात राहील. ठीक आहे. 14 बाबर. खाली म्हणजे कसं असतं बघा, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे, लगेच कळायला मोकळं राहतो ना आपण. ठीक आहे. आता जर तसंच ॲनालिसिस घेतलं असतं आपण विदाऊट स्लाईडचं, तर ते लवकर कळलं नसतं. ह्याच्यावर कसं व्यवस्थित डिटेल्स पॉईंट येतात. ठीक आहे. 14 नंबर बघा, योग्य पर्याय निवडायचा आहे. शासक आणि मकबरे. ठीक आहे. म्हणजे बाबर आहे, शहाजहान आहे, अकबर आहे, हुमायूं आहे, शेरशाही सुरी आहे, जहांगीर आहे, बहादूर शाह जफर आहे. हे तर आपल्याला सगळे लोक माहिती आहे. आता बघा, योग्य पर्याय निवडायचा आहे यातून. ठीक आहे. तर शहाजहान, बाबर काबूल, आग्रा बरोबर आहे का नाही? बाबर शहाजहान काय? आग्रा. अकबर सिकंदर म्हणजे कुठं? उत्तर प्रदेश. हुमायूं दिल्ली. शेरशाह सुरी बिहार. जहांगीर आणि बहादूर शाह जफर रंगून म्हणजे कुठे? ब्रह्मदेशात. आलं लक्षात? बहादूर शाह जफर द्वितीयची कबर कुठे मग? रंगूनला आहे. त्याच्यासोबत कोणाची कबर आहे? आता आयोग तर असेच प्रश्न विचारता ना आपल्याला की 1857च्या बंडामध्ये हिंदुस्थानाचा सम्राट बादशाह याला रंगूनच्या तुरुंगात कैद केलं. त्याच्यासोबत कोण होतं? त्याची पत्नी. काय नाव? जीनत महल. कितना बदनसीब है जफर दफन के लिए 2 कद जमीन ना मिली मुझे. बहादूर शाह जफर शेवटचा सम्राट. कितवं? सर्व योग्य उत्तर आहे त्याचं. कोणत्या साम्राज्याच्या विभाजनातून खालील 5 राज्याची निर्मिती झाली? बहामनी साम्राज्य. गुड. गोवळ बघा, या जोड्या दिलेल्या खाली बघा. स्पष्टीकरण काय? कुतुबशाही. कोणी? कुतुबशाही. आदिलशाही कोणी? निजामशाही, बरीदशाही आणि इमादशाही फत्ते आला इमानदार. लक्षात राहील. 15 16 लक्षात घ्या. योग्य पर्याय
निवडा. काय विचारलेलं आहे आपल्याला? योग्य पर्याय निवडा विचारलेलं आहे. एका ठिकाणी राज्य दिलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी प्रदेश दिलेले आहे आणि तिसऱ्या ठिकाणी राजधानी दिलेली आहे आपल्याला. अ नंबर पाल, ब नंबर राष्ट्रकूट, क नंबर चोल आणि ड नंबर यादव. आता या गोष्टींचं आपल्याला काय माहिती पाहिजे? प्रदेश कोणता होता आणि त्यांची राजधानी कोणती होती. यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. यातून योग्य पर्याय निवडायचा आहे. तर योग्य पर्याय कोणता आहे आपला? बघा, हे बरोबर आहे का? यस. ब ओके, क चुकीचं आहे आणि ड बरोबर आहे. मग आता क का चुकीचं आहे याचं स्पष्टीकरण लागेल आपल्याला. बघा, चोल साम्राज्याचा प्रदेश, आलं लक्षात? चोल साम्राज्याचा प्रदेश दक्षिणेस आजच्या तामिळनाडू प्रदेशात होता. आजच्या तामिळनाडू प्रदेशामध्ये होता. लक्षात येतं? बाकीचं सगळं माहिती आहे आपल्याला. म्हणजे चोल जे हे होतं साम्राज्य होतं हे दक्षिणेस तामिळनाडू घराण्यात होत्या, साऊथला. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय राहिले? अ ब ड योग्य. अ ब ड योग्य. लक्षात येतंय? चला 17 नंबर बघा. बहामनी राज्याचा संस्थापक कोण? बहामनी राज्याचा संस्थापक कोण? लक्षात घ्या, बहामनी राज्याचा संस्थापक कोण? कोण? जफर खा, हसन गगू, अल्लाउद्दीन हसन बहमन. काय विचारलं आपल्याला? बहमनी राज्याचा संस्थापक. आता फाउंडर मेंबर म्हणजे काय? फाउंडर मेंबर तर तिन्ही होते. अ ब क योग्य. बघा, स्पष्टीकरण काय? बहमनी जे राज्य होतं तिन्ही नावे एकाच व्यक्तीची आहेत. तिन्ही नावे एकाच व्यक्तीचे आहे. साधी गोष्ट आहे. फाउंडर मेंबर आहे म्हणजे जशी काँग्रेसची स्थापना यायला मॉक्टोम ह्यूमनं केली तर आपण दोन लोक म्हणतो का? नाही. पण आपण काय म्हणतो? म्हणजे संस्थापक अध्यक्ष, प्रेसिडेंट एकच व्यक्ती यायला ह्यूम. पण काँग्रेसचे फाउंडर मेंबर किती होते असा प्रश्न आला तर किती होते? इंडियन नॅशनल काँग्रेसचे फाउंडर मेंबर किती होते? संस्थापक सदस्य ज्याला आपण म्हणतो किती होते? 72 होते. 72. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं. त्याचं पहिलं नाव काय होतं काँग्रेसचं? म्हणजे ॲलन मॉक्टोम ह्यूमनं जेव्हा संघटना काढली ते इंडियन नॅशनल युनियन होतं 84 ला. त्याचं अधिवेशन पुण्याला भरणं होतं 8 डिसेंबरला. केसरीमध्ये ती बातमी प्रसारित झाली होती. पण मग कोलारची 7 आली म्हणून 22 डिसेंबर केली. पण ती 7 काही आटोक्यात आली नाही. लक्षात? सार्वजनिक सभेवर त्याची जबाबदारी होती. लॉर्ड रे जे गव्हर्नर होते मुंबईचे ते अध्यक्षपद स्वीकारणार होते. त्यांना प्रस्ताव दिलेला होता. मग वेळेवर मग मुंबईला हलवण्यात आलं ते 28 डिसेंबरला. लक्षात? बॉम्बे कौन्सिलनं त्याचं हे केलं. मग अध्यक्षपद कोणाला द्यायचं? तर लॉर्डवर आता जबाबदारी आहे ना तिथली. मग त्यांनी सांगितलं जे सदस्य येतील त्यांच्यातनंच एक माणूस निवडा. मग वेमचंद्र बॅनर्जीची निवड झाली. लक्षात येतं? मग वेमचंद्र बॅनर्जीची निवड झाली. त्यात पहिल्या अधिवेशनात सांगितलं की ही इंडियन नॅशनल युनियन नाही आहे. जसं अमेरिकात जसं काँग्रेस नाव आहे ही युनियन नसू शकते. इथं राष्ट्राचे प्रश्न सोडवले जाणार आहे अशी आमची अपेक्षा आहे. इथे कशाचे प्रश्न सोडवले जाणार आहे? राष्ट्राचे. इथे राष्ट्राच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. मग ही राष्ट्राची सभा असली पाहिजे. इंडियन नॅशनल काँग्रेस असली पाहिजे. हे नाव कोण दिलं? इंडियन नॅशनल काँग्रेस दादाभाई नौरोजींनी दिले ना इंडियन नॅशनल काँग्रेस. तर मग इंडियन नॅशनल युनियनचं इंडियन नॅशनल काँग्रेस झालं 28 तारखेला 28 डिसेंबर 1885. मग फाउंडर मेंबर किती झाले? 72,000 होते. मग फाउंडर मेंबर तितके झाले ना. आता काँग्रेसचा प्रश्न जर आला तर असेच येतील ना. आलं लक्षात? 3 कोण होते ज्यांनी मसुदा तयार केला काँग्रेसचा? ॲलन ह्यूमला मसुदा काँग्रेस कशी असेल याचा ड्राफ्ट जो मसुदा आहे विल्यम वेडरबर्ग, हेनरी कॉटन, नॉर्टन जे लोक होते मदतनीस ते होते. आणि उत्तेजन देणारे लोक लॉर्ड रिपन होते, नॉर्थब्रुक होते, चार्ल्स मेटकाल्फ होते. उत्तेजन देणारे. अरे वा छान काम करताय बा तुम्ही सर. वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची व्यवस्थित सांगड घालता आली पाहिजे आपल्याला. नाही तर मग आपले प्रश्न चुकतात सर. लक्षात येतं? तिन्ही नावे एकाच
व्यक्तीचे, तिन्ही नावे कोणाचे? एकाच व्यक्तीचे. बघा, बहमनी राज्य जे आहे हे विजयनगर साम्राज्याचा उत्तरेला होते. विजयनगर जे साम्राज्य होतं त्याच्या कोणत्या दिशेला होतं? हे उत्तरेला होतं. बघा, हे ॲनालिसिस फार महत्वाचं असतं. ॲनालिसिस मधूनच नेक्स्ट क्वेश्चन पडत असतं. लक्षात येते? म्हणजे आपल्याला जर आता बहमानी राज्याबद्दल जर पुढचा प्रश्न तयार करायचा झाला मला, तर मी काय करेल? विजयनगर साम्राज्याच्या उत्तरेला, ऑप्शन देईल दक्षिणेला, पूर्वेला. ठीक आहे. राजधानी कुठं होती? गुलबर्गा. कुठं होती राजधानी? काय? गुलबर्गा. बहमनी मुस्लिम राज्य असूनही तेथे जिजिया कर माफ होता. कोणता कर? जिजिया कर. मग याचं उत्तर काय? अ ब क. 18 नंबरचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. रचनाकार दिलेला आहे, साहित्य दिलेलं आहे. रचनाकार कळतं ना तुम्हाला? रचनाकार. आणि एका ह्याला काय दिलेलं आहे? साहित्य दिलेलं आहे. एका ह्याला साहित्य दिलेलं आहे. बघा, इकडे जयदेव नावं दिलेले आहेत रचनाकारांचे, आणि इकडे साहित्यांचे नावं दिलेले आहे. आणि आपल्या दिलेलं आहे की योग्य जोड्या जुळवा. त्याचं उत्तर काय? 4 नंबरचं. म्हणजे जयदेव जे आहे, ठीक आहे, यांचं साहित्य कोणतं आहे? गीता गोविंद आहे. कल्हण यांचं साहित्य कोणतं आहे? राज तरंगिणी. त्यानंतर भास्कराचार्य यांचं साहित्य कोणतं आहे? कोणतं आहे? सिद्धांत शिरोमणी. पंप यांचं काय? आदि पुराण. आणि मुकुंदराज यांचं कोणतं आहे? विवेक सिंधू. बघा, तुमच्या लक्षात येईल थोडं. आता हे तर किती कॉमन आहे, मुकुंदराज, विवेक सिंधू. कॉमन आहे का नाही? आलं लक्षात? मग आता कॉमन असल्यामुळं ठीक आहे, ईचं काय येतं? कोणत्या ऑप्शन मध्ये 4 आहे का? आहे का? नाहीये. म्हणजे विवेक म्हणजे मुकुंदराज माहित असतं तुम्हाला, तर बाकीचं उत्तर बरोबर आलं असतं. ते साधं बेसिक पुस्तकात येतं. हा, मग काय तर लक्षात येत आहे. म्हणजे बघा, आयोग काही इतकं निर्दयी आहे का की कसेही प्रश्न टाकायला? त्यांनाही कळतं पोरं काय काय वाचणार आहे. इतका मोठा सिलेबस देऊन ठेवला आपण, काय काय वाचणार आहे? आलं लक्षात? पण मग त्यांचं म्हणणं काय असतं का, आता आम्ही प्रश्न टाकलाय ना तुम्हाला, एकाच उत्तराला म्हणजे तुमची जोडी निघून राहिली. नेक्स्ट टाइम तुम्ही ते लक्षात ठेवा, पूर्ण टॉपिक लक्षात येते. म्हणजे मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की आता कंबाईनचे पेपर असतो 100चा. समजा राज्यसेवा राहू द्या, कंबाईनचा 100चा पेपरच नसतो ना, 7च प्रश्न असतात स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे तुम्ही 100चं जर ॲनालिसिस केलं व्यवस्थित झालेल्या प्रश्नपत्रिकेचं, तर 60 प्रश्न जसे तसे पुस्तकातले स्ट्रेट फॉरवर्ड आहे. किती प्रश्न? 60. उर्वरित 40 क्वेश्चन जे आहे, त्या 20 क्वेश्चनचा दर्जा आयोगानं इतका वाढवलेला आहे की जो व्यक्ती तो विषय 10 वर्षापासून जरी टीचिंग करत असेल, त्यालाही त्या उत्तर देताना लक्षात खूप संघर्ष करावा लागेल, तरी उत्तर लवकर मिळत नाही. 20 प्रश्न आहेत असे ज्याचा आवाका फार वाढलेला आहे. आणि उरले 20 प्रश्न ते गुगली आहेत. स्टेट फॉरवर्ड आहेत. मग हे 40 प्रश्न 60 मध्ये मिक्स होतात आणि आपला परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही. नाही तर घरी जा तुम्ही, कोणती मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका काढा, आलं लक्षात, किंवा मी काढून देतो तुम्हाला की 60 प्रश्न वेगळे काढा, आणि वेळ 1 तास आहे, 60 पैकी 50 येतील तुम्हाला. कारण मधात तर डिस्टर्ब करायला नाहीत ना. म्हणजे 20 तर आवाका वाढलेलाच आहे. आता महात्मा फुलेवर प्रश्न आला का, महात्मा फुलेसाठी का पुरे ग्रंथ वाचायचे का? नाही ना. त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रात कोणालाच येणार नाहीये. म्हणजे 60 क्वेश्चन ते 20 गुगली. तसंच राज्यसेवेचं आहे. सगळ्यात महत्वाचा परफॉर्मन्स तुमचा कसा होतो. अभ्यास ठीक आहे, पण परफॉर्मन्स गरजेचा आहे एक्झामच्या टायमाला. बघा, याचं उत्तर काय आहे मग? घ्या, किती आहे आता? 19 ना. ओके, 19. वर्णावरून व्यक्ती ओळखा. वर्णावरून व्यक्ती ओळखा. शिखांचे गुरु तेज बहादूर यांची हत्या केली. ब नंबर, हा मुघल शासक उत्तम विनावादक होता. याला जिंदा पीर म्हणूनही ओळखल्या जाते.
याने कलाकारांना जे राजश्रय देणे बंद केले. कोण आहे हराम माणूस? औरंगजेब. कोण आहे? बघा, शिखांचे गुरु तेज बहादूर यांची हत्या केली औरंगजेबाने. बघा 1857 शीख फौजा का लढल्या हे तुमचं लक्षात आलं असेल. यांचे गुरुच मारले ना, हत्या केली होती डायरेक्ट. शिखांचे गुरु काय नाव त्यांचं? तेज बहादूर यांची हत्या केली. हा मुघल शासक उत्तम काय होता? वीणावादक होता. म्हणजे औरंगजेब जो आहे तो वीणावादक होता. त्यानंतर याला जिंदा पीर म्हणूनही ओळखले जाते, जिंदा पीर. आणि याने कलाकारांना राजश्रय देणे बंद केले. कलाकारांना राजश्रय देणे बंद केले. लक्षात आलं? याचं उत्तर काय? औरंगजेब. औरंगजेब कसा होता, काय होता तुम्हाला माहिती आहे. औरंगजेबाचं निधन कधी झालं? 1707 ला झालं. आलं लक्षात? स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं शहाजहानला. स्वतःच्या भाऊ दारा शिको याची हत्या केली, गादीवर बसला. हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. लक्षात येतंय? आणि बापाला हात काय टाकलं की राष्ट्राची संपत्ती पर्सनल कामासाठी खर्च केली. ताजमहल बांधला बा राष्ट्रीय संपत्तीतून. तू जो रेव्हन्यू आला जनतेचा त्यातनं तू काय बांधला? ताजमहल बांधला. मुमताजचं वैयक्तिक प्रेम आहे ना. आलं लक्षात? आणि मग त्याच्यावर कमिटी नेमल्या गेली आणि त्या कमिटीने अहवाल दिला की हा जनतेच्या करातून बांधलेला आहे, म्हणून त्याला लाल किल्ल्यात कैद केलं. लाल किल्ले भारतामध्ये 2 आहेत. किती आहेत? 2. एक दिल्लीला आहे आणि एक आग्र्याला आहे. आग्र्याचा जो लाल किल्ला आहे तो कोणी बांधलेला आहे? अकबरानं. आणि दिल्लीचा जो लाल किल्ला आहे तो कोणी बांधलेला आहे? शहाजहान. आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते. औरंगजेबाचं पोरग आग्र्याहून रोज आग्र्याला बसायचं, दात घासत सकाळी सकाळी. पाहायचं माझ्या आजोबानं माझ्या आजीसाठी काय वास्तू बनवली यार, की दुरून दुरून लोक येतात. माझे आजोबा माझ्या आजीवर किती प्रेम करायचे. मी बी तर माझ्या आईवर खूप प्रेम करतो, औरंगजेबाच्या बायकोवर. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. मीही माझ्या आईसाठी काहीतरी बनवलं पाहिजे. मग आग्र्याहून कुठे आला? औरंगाबादला आला. मग त्या अजिंठ्याच्या डोंगर रांगा तुम्ही भूगोलमध्ये शिकले असेल. निलगिरीचे झाडं, सीताफळाचे झाडं. त्याला वाटलं अरे घरी जायचंच नाही, आता इथेच ताजमहल बांधायचा दुसरा माझ्या आईसाठी. आता राजाचं पोरग ना ते, औरंगजेबाचं पोरग. त्याने आदेश दिले उजर लोकाला, लेके आओ संगमनेर राजस्थान से. आला संगमनेर. फाउंडेशन तयार झाला औरंगाबादले. औरंगजेबानं बायकोला विचारलं की पोरग आला आपलं कुठे? ते म्हणे बहुत काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे तुम्हाला मला, आणि त्यासाठी तो काहीतरी बांधू राहिला. औरंगजेब इतका जाम खूप झाला, साला पोरग इतकं मोठं झालं आपलं, काहीतरी बांधू राहिलं. कोणत्याही बापाला आनंद होईल ना. एकदा बघायला जाऊ म्हणे. औरंगजेब गेला बघायला. शाब्बासकी दिली, गळ्या भेट घेतली. अरे वा शाब्बास म्हणे, एवढा मोठा झाला, मला खूप अभिमान आहे म्हणे तुझा. काय बांधतो म्हणे? ते म्हणे पप्पा जसा आजोबानं आजीसाठी ताजमहल बांधला तसा सेम ताजमहल मला इथे बांधायचा आहे म्हणे आईसाठी. अरे त्याचं मस्तक किती खराब झालं असेल. अरे मग बापाला आत टाकलं बाबा, मी इतिहास काय म्हणेल उद्या. स्वतःच्या पोरानं तेच केलं. त्याने आदेश दिले हे पाडा, हे फाउंडेशन जे पाडून टाका म्हणे. भाऊ अतिक्रमण मोहीम वाटा आडवा झोपला डायरेक्ट. मग अंगावून पहिले टाका मग पाडा. मग ते दरबार गिरबार भरतो ना सगळा, दरबार गिरबार. औरंगजेब गादीवर, बायको रडू राहिली, पोरगा बाजूला. आलं लक्षात? तो म्हणे काही झालं चालतं, हे पाडायचे आदेश देतो म्हणे मी. तू काही माग म्हणे दुसरं, मी तुला देईल म्हणे. तो म्हणे बघावर पप्पा. हो म्हणे. म्हणजे माझी एक अट आहे म्हणे, ती अट जर तुम्ही मान्य केली तर मी पाडायला तयार आहे म्हणे ते फाउंडेशन. मी बांधणार नाही म्हणे ताजमहल तिथे. तुझ्या 1000 अटी मान्य आहे म्हणे. पहिले अट ऐकून घ्या म्हणे, मी हिंदुस्थानाचा सम्राट आहे म्हणे, काही सांगायची गरज नाही. 1000 अटी मान्य तो आहे, सांग म्हणे. एकदा अट ऐकून घ्या म्हणे, सांग म्हणे. पहिले तुम्ही तुमच्या आईचं पाडा म्हणे, मग मी माझ्या आईचं पाडतो म्हणे. तिथनं सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग तो कॉम्प्रोमाइज झालं. आणि मग बघ संगमनेरले खूप पैसे लागतात, मग चुनखडीत बांध. मग ते चुनखडीत बांधल्या गेलं. मग औरंगाबादला प्रतिकृती उभी राहिली. मग नाव काय द्यायचं? आई तर माझी आहे, बायको कोणाची आहे? बीबी का मकबरा. सेम ताजमहलची प्रतिकृती आहे. आलं लक्षात? बघा हे जे उत्तर काय, हे जर स्पष्टीकरण जर द्यायचं झालं आपल्याला, बघा हे पॉईंट तुम्ही लोक लक्षात ठेवा. ह्याच्यावर कितीतरी प्रश्न बनवू शकतात. शिखांचे गुरु तेज बहादूर यांची हत्या केली. आलं लक्षात? त्यानंतर हा मुघल शासक उत्तम वीणावादक होता, याला जिंदा पीर म्हणून ओळखले जायचे. याने कलाकारांना आश्रय देणे बंद केले. बघा औरंगजेबचं आपण जर थोडंसं ओळख जर विचारली, आलमगीर म्हणूनही ओळखल्या जाते.
औरंगजेबाला काय म्हणून ओळखले जाते? आलमगीर. लक्षात येतं? त्यानंतर बीबी का मकबरा, जिजिया कर सुरू केला कधी? 1679 ला. सर्वाधिक क्रूर मुघल होता. मोती मस्जिद दिल्ली येते त्यांनीच बांधली. नवरोज उत्सव बंद केला. बघा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या मुघल सम्राटाच्या कार्यकाळादरम्यान 15 वर्ष सूर घराण्याचे राज्य होते? काय प्रश्न आहे? कोणत्या मुघल सम्राटाच्या कार्यकाळादरम्यान 15 वर्ष सूर घराण्याचे राज्य होते? कोणाचं? हुमायूं. लक्षात येतं? कोणाचं? बघा बाबर हा कोण आहे? पहिला आहे. वडील आहे ना बाबर हुमायूंचे. आलं लक्षात? अकबर कोण आहे? कोणाचा पोरगा आहे अकबर? आणि औरंगजेब कोणाचा पोरगा आहे? शहाजहानचा. आणि जहांगीर सलीम अकबरचा मुलगा. आलं लक्षात? बघा स्पष्टीकरण बघा. हुमायूंचा कार्यकाळ जो आहे तो किती आहे? 1530 ते 1540 आणि 1555 ते 1556 मधले 15 वर्ष राज्य होतं का यांचं? नाहीये. मधला 15 वर्ष राज्य नव्हतं. बघा 1540 ते 1555 15 वर्ष सूर घराण्याचे राज्य होते. म्हणजे बाबर आला, राज्य केलं. हुमायूं आला, परत 15 वर्ष राज्य केलं. आणि कोणाचं आलं? सूर घराण्याचं राज्य आलं. सूर घराण्याचा संस्थापक कोण आहे? शेरशाह सुरी. शेरशाह सुरी रुपयाचा जनक आहे. कशाचा? रुपया. बघा 21 नंबर. भारतात सर्वप्रथम तोफखान्याचा वापर केला. पर्याय अलाउद्दीन खिलजी, अकबर, बाबर, औरंगजेब. तोफखान्याचा वापर सर्वप्रथम भारतामध्ये कोणी केला? बाबरनं केला. तोफखाना. स्पष्टीकरण जर द्यायचं झालं तर बघा बाबरने त्याच्या कार्यकाळात केलेल्या मोठ्या 4ही युद्ध ही तोफखान्याच्या बळावर जिंकलेली आहे. जे 4 युद्ध झाले मोठे तर बाबरने कशाच्या बळावर जिंकले? तोफखान्याच्या बळावर जिंकले. कोणकोणते युद्ध? पानिपत 1526 च, खानुआ 1527 च, चंदेरी 1528 च, घागरा 1529 च. म्हणजे क्रम लावा, जर क्रमावाईज घेतला आपण ते. लक्षात येते? 21. आता किती? 22 ना. इकडे बघा 1530 बाबरचा मृत्यू. बाबरला कलंदर म्हणून ओळखल्या जायचे. बघा तिसरी स्पष्टीकरण बघा. 1530 ला बाबरचा मृत्यू झालेला आहे, आपल्याला माहितच आहे. बाबरला कलंदर म्हणून ओळखल्या जाते. 21 आता 22 ना. चला बघा मुघल साम्राज्यातील राज्यांचा कालानुक्रमानुसार योग्य पर्याय निवडा. मुघल साम्राज्यातील कालानुक्रमानुसार योग्य पर्याय निवडा. मुघल साम्राज्य. पर्याय उत्तर पहा. खाली तुम्हाला पर्याय दिलेला. योग्य क्रम जर बघायचा असेल तर पहिले कोण आला? बाबर. दुसरा हुमायूं, आता बघितला आपण. अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. आणि औरंगजेब नंतर मुघल सत्तेला काय लागली? उतरती कळा लागली. म्हणजे बंगालला पहिले सुबा म्हटलं जायचं आणि त्या सुबेचा प्रमुख सुभेदार राहायचा, जो हिंदुस्थानाच्या सम्राट म्हणजे औरंगजेबाच्या अधिपत्याखाली राहून काम करायचा. औरंगाबाद गेला आणि या सुभेदार लोकांनी काय केलं? स्वतःला स्वतंत्र घोषित केलं फारुख शेहच्या काळामध्ये. ठीक आहे. स्पष्टीकरण. कार्यकाळ. स्पष्टीकरण मध्ये काय दिलं आपण? कार्यकाळ माहित असला पाहिजे की बाबरचा कार्यकाळ किती, हुमायूंचा कार्यकाळ किती, अकबरचा कार्यकाळ किती, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेबाचा आपण माहितच आहे. औरंगजेब 1658 ते 1707. आलं लक्षात? कुठं मेला औरंगजेब? अहमदनगर की कुठे समाधी?
नीट विचार करा, 10 मिनिटात सांगा मला मनातल्या मनात. समाधी तर बरोबर सांगितले तुम्ही, ठीक आहे ना. तरी बघा छोटे छोटे प्रश्न असतात सर, काय राहतं माहिती का, छोटे छोटे तरी आपल्याला ते जमत नाही. लक्षात येतं. आता काही मोठी गोष्ट आहे काही. महाराष्ट्रात कधी आला म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर. किती वर्ष महाराष्ट्रात राहिला? राजा ताराराणी साहेबांसोबत लढला, संभाजी महाराजांसोबत लढला, राजाराम महाराजांसोबत लढला. चला मी चेक करू राहिलो एक, ठीक आहे. बघा 23 नंबर, 22 झालंय ना, 23. बघा अकबर आणि औरंगजेब दोघांनीही सर्वाधिक 49 वर्ष प्रतिकी राज्य केले. म्हणजे सर्वाधिक काळ राज्य करणारा मुघल शासक कोण? अकबर आणि औरंगजेब. सर्वाधिक काळ मुघल शासक अकबर आणि औरंगजेब. त्यानंतर बघा 23 नंबर, घोर साम्राज्याचा राजा, घोर लागला, घोर साम्राज्याचा राजा कोण? मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरी, मोहम्मद घोरी याचे मूळ नाव आणि त्याला सम्राट बनविणारे सुफी संत याचे नाव अनुक्रमे कोणते? अनुक्रमे कोणते? पर्याय उत्तर काय आहे त्याचं? मोहम्मद बिन साम आणि कुतुबुद्दीन बख्तियार काकी. आलं लक्षात? कोण आहे हा बख्तियार काकी? हा बघा, कुतुबुद्दीन बख्तियार काकी याच्याच आठवणीत भारतात दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार बांधलेला आहे. दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार बांधलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे कोणाच्या आठवणीत बांधलेला आहे तो? कुतुबुद्दीन बख्तियार याच्या आठवणीत कुतुब मिनार बांधलेला आहे भारतात, दिल्लीमध्ये. मोहम्मद घोरी, तराईंचे पहिले युद्ध, म्हणजे मोहम्मद घोरीचे जर आपण युद्ध वगैरे जर बघितले तर तराईचे पहिले युद्ध केलं होतं त्यांनी. कधी? 1191 ला. तराईचे दुसरे युद्ध केलं 1192 ला. पृथ्वीराज चव्हाण तृतीय या युद्धात मारले जातात. पृथ्वीराज चव्हाण तृतीय या युद्धामध्ये मारले जाणार आहे. म्हणजे घोरीचं कोणासोबत युद्ध झालं होतं? पृथ्वीराज चव्हाण सोबत. लक्षात येतं? कितवा? 24. तैमूर रंगने कोणाच्या कार्यकाळात भारतावर आक्रमण केले? कोण? तैमूर. सैफ अली खानचं पोरगं नाही. आलं लक्षात? तैमूर लंगने कोणाच्या कार्यकाळात भारतावर आक्रमण केले? नसरुद्दीन मोहम्मद शाह. कोण आहे हा नसरुद्दीन मोहम्मद शाह? तुगलक घराण्याचा शेवटचा राजा नसरुद्दीन मोहम्मद शाह याच्या काळात 1398 ला आक्रमण झालं. 1399 ला तैमूर लंग दिल्ली येथे लुटून परत गेला. दिल्लीला लुटून परत गेला. लक्षात राहील? प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 लक्षात येते? वर्णावरून व्यक्ती ओळखा. वर्णावरून व्यक्ती ओळखा. कशावरून? वर्णावरून व्यक्ती ओळखायची. लक्षात घ्या. मूळ नाव काय? झोन खान. याला अचाट कल्पनांचा पुरुष, पागल राजा म्हणून ओळखले जाते. कोणता राजा? पागल राजा. प्रतिकात्मक चलनाचा वापर त्याने सुरू केला. राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवली. राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवली. कोण आहे? मोहम्मद तुगलक. कोण आहे? मोहम्मद तुगलक. लक्षात घ्या. व्यवस्थित प्रश्न वाचा. आता मोहम्मद तुगलक आला, ठीक आहे. बघा स्पष्टीकरण काय? गियासुद्दीन तुगलक. कोण? गियासुद्दीन तुगलकचा लाकडी मंडप कोसळून झालेल्या मृत्यूनंतर
मोहम्मद तुगलक सुलतान झाला. कसा मृत्यू झाला होता? लाकडी मंडप. चांदीच्या चलनाऐवजी याने तांब्याचे चलन स्वीकारल्याने जनतेने स्वतः चलन निर्मिती करून अनागुंदी, कोणतंही अनागुंदी, बर्नी या इतिहासकाराने याची तुलना काय म्हणून केलेली आहे? एरिस्टॉटल म्हणून सोबत केलेली आहे. एरिस्टॉटल सोबत केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक काय लक्षात राहील? मुघल तुगलक. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 बघा. भारतातील पहिली फर्स्ट व शेवटची मुस्लिम महिला राज्यकर्ता. भारतातील पहिली व शेवटची शेवटची मुस्लिम महिला राज्यकर्ता व तिचा वंश याबद्दल योग्य पर्याय निवडा. पर्याय उत्तर: रजिया सुलतान गुलाम वंश, रजिया सुलतान तुगलक वंश, रजिया सुलतान सय्यद वंश, रजिया सुलतान खिलजी वंश. कोणत्या वंशाची होती रजिया सुलतान? गुलाम वंशाची होती. कोणत्या वंशाची? गुलाम वंशाची. आणि ही रजिया सुलतान ही पहिली व शेवटची मुस्लिम राज्यकर्ता होती. ही गुलाम वंशातील तिसरी शासक होती. कितवी? म्हणजे रजिया सुलतान बद्दल जर प्रश्न आला तर ती पहिली महिला होती, शेवटची बी होती महिला म्हणून, पण पहिली महिला होती, पण गुलाम वंश घराण्यातील होती. पण कितवी? तिसरी वंश. गुलाम वंश घराण्यातील तिसरी होती. प्रथम महिला ही कोण होती? तिसरी, पण प्रथम महिला होती. अल्तमशची मुलगी होती. कोणाची मुलगी होती? अल्तमश. कोणाची मुलगी? अल्तमशची मुलगी होती. अल्तमश रजिया सुलतान. ऐबक पहिला, अल्तमश दुसरा, रजिया सुलतान तिसरा, बलबन चौथा. लक्षात येतं? हा पण क्रम तुम्ही लोकांनी लक्षात ठेवायचा. पहिलं कोण? ऐबक. दुसरं कोण? अल्तमश. म्हणजे अल्तमशचीच मुलगी होती ना रजिया सुलतान. आणि तिसरी कोण आली? मग बापानंतर मुलगी आली. आणि नंतर कोण आलं? बलबन चौथा. पडदा प्रथेचा त्याग केला. कोणती प्रथा? पडदा प्रथा. लक्षात येतं? तुम्हाला माहिती असेल, पडदा प्रथेचा त्याग केला आणि पुरुषासारखा वेश परिधान केला. म्हणजे पडदा प्रथेचा काय केला? त्याग केला. आणि वेश कोणता परिधान केला? पुरुषांसारखा. बघा रजिया सुलतान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. तोता ये हिंद म्हणून कोणाला ओळखले जाते? तोता ये हिंद म्हणून कोणाला ओळखल्या जाते? तोतया हिंद म्हणून कोणाला ओळखल्या जाते? कोणाचं उत्तर बरोबर आलं रे? हात वर करा. अरे वा. अमीर खुसरो. अमीर खुसरो. स्पष्टीकरण काय सांगतं? जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, बलबन यांच्या दरबारातील कोण होता? हा कवी होता. यांच्या दरबारातील कवी होता. कोणाकोणाच्या दरबारातील? जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, बलबन यांच्या दरबारातील कवी होता. सतार वाद्याचा शोध त्यांनीच लावलेला आहे. सतार वाद्याचा शोध त्यांनी लावलेला आहे. ग्रंथ तुगलकनामा. कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तुगलकनामा. कोणता ग्रंथ? तुगलकनामा. गियास उद्दीन तुगलकवर. कशावर लिहिलेला आहे तो ग्रंथ? गियास उद्दीन तुगलकवर लिहिलेला आहे ग्रंथ तुगलकनामा. उर्दूचा शोध कोणी लावला? कोणी लावला? अमीर खुसरो. अमीर खुसरो. बघा उर्दूचा शोध जरी लागला असेल, पण त्याचा जास्त प्रचार प्रसार कोणाच्या काळात झाला असेल सांगा बरं? बहादूर शाह जफर द्वितीयच्या काळात. त्यानं जफर नावाने, म्हणजे उर्दूला फार त्याने काय दिलं? स्थान दिलं. बहादूर शाह जफर द्वितीय जफर नावाने कविता लिहायचा ना तो. म्हणजे उर्दूला अजून एका उंचीवर नेऊन ठेवलं त्याने. म्हणजे पहिले तो होतच, पण अगोदर आता जास्त उंचीवर नेऊन ठेवलं बहादूर शाह जफर द्वितीय त्याच्या टाइम पिरियडमध्ये. ठीक आहे. उर्दूचा शोध. लैला मजनू हे साहित्य लिहिलं त्यानं. कोणतं साहित्य लिहिलं? लैला मजनू. ऐकलं असेल ना आपण लहानपणी?
हे लैला मजनू शब्द जो निघाला, म्हणजे लैला मजनू साहित्य हे कोणी लिहिलेलं आहे? अमीर खुसरो. आमिर खान लक्षात ठेवा, त्याच्याहून लक्षात राहील. लक्षात येतं या सगळ्या. चला कितवा आहे आता? 28वा. प्रश्न क्रमांक 28. दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक. कोण? कुतुबुद्दीन ऐबक हा भारताचा कितवा मुस्लिम राज्यकर्ता होता? हा भारताचा कितवा मुस्लिम राज्यकर्ता होता आणि त्याच्या साम्राज्याची राजधानी कोणती होती? दिल्लीचा सुलतान कोण? कुतुबुद्दीन ऐबक कितवा मुस्लिम राज्यकर्ता होता आणि त्याची राजधानी कोणती होती? पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता आणि त्याची राजधानी होती लाहोर. त्याची राजधानी काय होती? लाहोर. म्हणजे दिल्लीचा सुलतान. कोणता सुलतान? दिल्ली. म्हणजे आपण बघितलं की आग्रा, कोणी आग्रा बघा. इंग्रजांनी पूर्ण कारभार 1911 पर्यंत, कधीपर्यंत? कुठून चालवला देश? कलकत्त्याहून चालवला. कुठून चालवला? कलकत्त्याहून चालवला. कारण आधुनिक भारत शहर बघा, बंगालचा पहिला गव्हर्नर तिथेच, मग बंगालचा गव्हर्नर जनरल झाला तिथेच, मग 1833चा चार्टर ऍक्ट झाला, बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आलं लक्षात? आणि मग कुठे तो? कलकत्त्याला राहायचा. मुंबई मद्रास इथे गव्हर्नर पद राहायचं आणि बाकीच्या प्रांतात लेफ्टनंट गव्हर्नर पद राहायचं. असा देश चालायचा. म्हणजे 1833 ते 1911 जेव्हा पूर्णपणे भारत 1833 ला जवळपास इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला होता, तर 1833 ते 1911 पर्यंत पूर्ण देशाचा कारभार हा कलकत्त्याहून चालायचा. 1905 ला बंगालची फाळणी झाली, 1911 ला रद्द झाली, वातावरण चिघळलेलं होतं, म्हणून मग हार्डिंगना कलकत्त्याहून राजधानी कुठं हलवली? दिल्लीला हलवली. आपण बघितलं ना की नाही? राणीचा जाहीरनामा, सर्व भारतीय माझे प्रजनन आहे, जन्म धर्म जात वंश याच्यावरून आता भेदभाव होणार नाही, गुणवत्तेनुसार आम्ही बढती देऊ. हे सगळं सोडावं. 1757 ते 1857 100 वर्षात ज्या कंपनीनं तुमच्यावर सामाजिक, राजकीय, धार्मिक, लष्करी, आर्थिक शोषण केलं, त्या कंपनीच्या वतीनं गव्हर्नरला जबाबदार धरून आम्ही गव्हर्नर हे पद रद्द करत आहोत आणि व्हाईसरॉय पदाची तरतूद करतो म्हणे. आता वास्तविक पाहता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये व्हाईसरॉय पदाची तरतूदच नाहीये. जे जसं आपला उपमुख्यमंत्री अशी काही तरतूद आहे का? तशी व्हाईसरॉय पदाची तरतूद नाहीये. या देशाचा कारभार गव्हर्नर चालवायचा कलकत्त्यावरून, नंतर दिल्लीवरून. तर गव्हर्नरचा जो बंगला राहायचा, निवासस्थान, त्याच्या निवासस्थानला नाव राहायचं व्हाईसरॉय. नंतर आपण व्हाईसरॉय गव्हर्नर होताना पाहतो ना, नंतर म्हणजे कॅनिंगला आपण व्हाईसरॉय म्हणतो, लॉर्ड रिपन व्हाईसरॉय, नंतर माउंटबॅटन गव्हर्नर. लक्षात येतं का या सगळ्या गोष्टी? ठीक आहे. म्हणजे सगळं आहे ना. बघा सर, 1833चा चार्टर ऍक्ट झाला आणि विल्यम बेंटिंगनं लगेच काय सांगितलं? 1 इंडिया 1 कॉन्स्टिट्यूशन. आणि लॉर्ड मेकॉलेच्या अधिपत्याखाली कायदा संहिता नेमली आणि 1836 ला त्यानं ड्राफ्ट तयार करून टाकला, IPC CRPC. त्याला 60-61 ला मान्यता भेटली. नंतर एकावर एक आधारलेलं आहे ना. म्हणजे गांधीजींच्या चळवळी जेव्हा सुरू होत्या तेव्हा क्रांतिकारक चळवळीला थांबलेल्या होत्या. लक्षात येतं? ॲनालिसिस करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. वाचन तास पाहिजे, स्वतः ॲनालिसिस करता आलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करता आला पाहिजे. तसंच हे, कारण आधुनिक भारताचा इतिहास तर आपल्याला सगळ्यात वेटेज देणारा सब्जेक्ट आहे. आलं लक्षात? प्राचीन मध्ययुगीन सोडा, समजा पूर्व परीक्षेला आहे आपल्याला थोड्या मार्कासाठी, पण मुख्य परीक्षेला 60 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? आधुनिक भारताच्या इतिहासावर. ठीक आहे. म्हणजे 10 प्रश्न वाचूच तर सगळ्यात जास्त प्रश्नसंच सोडून त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. भरपूर आपल्याला कंटेंट मिळतो त्यातून. कंटेंट जास्तीत जास्त गोळा झाला पाहिजे. बघा, हे आपण बघितलं. पहिला मुस्लिम राज्यकर्ता, राजधानी काय होती? लाहोर. बघा काय, हा कुतुबुद्दीन ऐबक जो होता, काय गुलाम वंशाचा संस्थापक, त्याची ओळख काय म्हणून आहे? लाख बख्श. ओळख काय म्हणून आहे? लाख बख्श म्हणून त्याची ओळख आहे.
2.5 दिवसाची झोपडी, 2.5 दिवसाची झोपडी अजमेर. काय 2.5 दिवसाची झोपडी? हा काय? हा आलं लक्षात? 2.5 दिवसाची झोपडी अजमेर. ठीक आहे. दिल्लीचा सुलतान असला तरी राजधानी मात्र लाहोरला होती. दिल्लीचा सुलतान होता, राजधानी कुठे होती? लाहोर. त्यानंतर 1210 मध्ये तयाचा चौगान घोड्यावरून पोलो खेळताना मृत्यू झाला. कुतुब मिनारचे सुफी संत कुतुबुद्दीन बख्तियार काकी, आता आपला प्रश्न घेतला आपण काकीवर, च्या आठवणीत काम सुरू पूर्ण नाही. चला 19वा प्रश्न. 29वा. गुलाम वंश सुलतान अल्तमश. कोण? गुलाम वंश, हा सुलतान अल्तमश याने काढलेले नाणी आणि त्याचे धातू याचा योग्य पर्याय निवडा. पहिलं ऑप्शन आहे जितल, म्हणजेच काय म्हणणं आहे त्याचं? सोने. दुसरं ऑप्शन आहे टका चांदी, म्हणजे टका चांदी आणि जितल सोने. आणि दुसरं आहे जितल चांदी टका तांबे, जितल तांबे टका सोने. आणि चौथं आहे जितल तांबे टका चांदी. म्हणजे काय उत्तर असलं पाहिजे याचं? चौथं, जितल तांबे टंका चांदी. लक्षात राहील. बघा स्पष्टीकरण बघा. अल्तमश आणि इल्तुतमिश, राजधानी कुठं? दिल्ली. कुतुबुद्दीन ऐबक नंतर दुसरा सुलतान, त्याच्यानंतरचा दुसरा सुलतान. कुतुब मिनारचे काम पूर्ण केले, कुतुब मिनारचे काम पूर्ण केले. महसुलीसाठी इक्ता पद्धत सुरू केली, महसुलासाठी इक्ता पद्धत सुरू केली. कोणती पद्धत? इक्ता पद्धत. लक्षात राहील. ठीक आहे. मोहम्मद, बघा 29 प्रश्न झाले आपल्याला. आता 30वा प्रश्न बघा. मोहम्मद घोरीने जिंकलेले प्रदेश आणि त्यावर नेमलेले राज्यपाल यांच्या जोड्या लावा. मोहम्मद घोरी ने जिंकलेले प्रदेश आणि त्यावर नेमलेले राज्यपाल, गव्हर्नर यांच्या जोड्या लावा. प्रदेश, इकडे आपल्याला प्रदेशाचे नावं दिलेले, इकडे आपल्याला राज्यपालाचे नावं दिलेले. दिल्ली, ही कोण कोण होते दिल्लीचे राज्यपाल? कुतुबुद्दीन ऐबक. अफगाण प्रदेशचे राज्यपाल याल्दोदोज. सिंधू प्रदेशचे राज्यपाल कुबाचा. बंगाल प्रांताचे राज्यपाल मोहम्मद बख्तियार. म्हणजे उत्तर काय राहील? 2 1 4 3. 2 1 4 3 म्हणजे प्रदेश दिला होता आपल्याला आणि गव्हर्नर दिले होते. आता स्पष्टीकरण जर आपण बघितलं तो मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर हे राज्यपाल आपले राज्य स्वतंत्र घोषित करून त्याचे राजे बनतात. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर हे राज्यपाल आपले राज्य स्वतंत्र घोषित करून त्याचे राजे बनतात. कुतुबुद्दीन ऐबक पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना करतो. बघा हे 2 पॉइंट महत्वाचे. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर हे राज्यपाल आपले राज्य काय करतात? स्वतंत्र घोषित करून त्याचे राजे बनतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्यानंतर जे हिंदुस्थानाचे सम्राट गादीवर आले हे कसे होते? नाममात्र सम्राट होते. आपण फारुख सियारच्या काळामध्ये बघितलं की मुर्शिद कुली खाननं बंगाल प्रांत काय केला होता? स्वतंत्र घोषित केला होता. आणि त्याचं म्हणणं होतं की आम्ही तुमचं आधिपत्य स्वीकारू, आम्हाला मान्य राहील दिल्लीचं आधिपत्य, पण आम्हाला कसं पाहिजे? स्वतंत्र पाहिजे. आणि नंतर बिहार, ओरिसा हे कशा सुभेदारी मिळवल्या आपण बघितलं. तर अलवर्दी खान कसा गादीवर आला, नंतर सिराज उद्दौला कसा गादीवर आला, त्याचा नातू. अलवर्दी खानला 3 मुली, त्यांच्यात बी संघर्ष. 19 वर्षाचं पोरग गादीवर आलं, सिराज उद्दौला नातू. आणि मग ब्लॅकआउट ट्रॅजेडी घडली, आणि मग प्लासी घडली, आणि प्लासी घडलं, मग बक्सार घडलं. साधी गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह हे कसं कॅरेक्टर आहे?
मुहूर्तमेढ रवणारं कॅरेक्टर, म्हणजे जहाजात चहा विकणारा रॉबर्ट क्लाइव्ह कारकून होतो, लष्करात भरती होतो, लष्करातून सर्वोच्च पदावर पोचतो. ही गोष्ट साधी सोपी होती का? म्हणजे इंग्रजांना किंग मेकरच्या भूमिकेत कोणी आणणारा व्यक्ती जर असेल तर तो म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. आणि तुम्ही बघा, रॉबर्ट क्लाइव्ह, वेअरलेस, कार्टियर, वॉरेन हेस्टिंग हे 4 गव्हर्नर तुम्ही बघितले. मॅकफर्सन आला आणि गेला, 3-4 गव्हर्नर बघितले. कोणाच्या नावापुढे लॉर्ड कधी लागलं नाही. कारण आता ना कंपनीला विस्तार करून घेतला. बंगाल ज्यावेळेस हातात आलं इंग्रजांच्या, त्यावेळेस लॉर्ड घराण्यातील गव्हर्नर पाठवायला सुरुवात झाली. लॉर्ड कॉर्नवॉलिस. कारण हा कॉर्नवॉलिसचा जो भ्रष्टाचार वगैरे या सगळ्या गोष्टी, कारण यांच्या कंपन्या कोणाच्या, बोर्ड ऑफ डायरेक्टर 24 लोकांचा होता. 24 लोकांचीच कंपनी होती ना ब्रिटिश कंपनी. बाकीचे शेअर्स वगैरे सोडून द्या. आलं लक्षात? म्हणजे उमराव घराण्यातील गव्हर्नर नंतर आले, बरोबर आहे. म्हणून तसंच मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर राज्यपाल जे होते, गव्हर्नर होते, यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करून त्यांचे राजे बनतात. कुतुबुद्दीन ऐबक पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना करतो. 30 प्रश्नाचं अनालिसिस आपण बघितलेलं आहे. किती प्रश्नाचं? 30 प्रश्नाचं अनालिसिस बघितलेलं आहे. अनालिसिसला फार वेळ लागतो. आलं लक्षात? बाकीचे उर्वरित जे काही आहे आपण ते एखादा एपिसोड घेऊन आपण बघू. ठीक.